सुखासनी शयनी हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरू तुकोबर यांचा आहे. नाही ज्ञानोबर यांचा आहे. नेहमीची सवय आहे ना. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने गोकुळवासीय लोकांना जे सुख दिलं त्याचं वर्णन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गोकुळाष्टमी आणि ज्ञानोबरायांचा जन्मकाळ. ज्ञानोबरायांच्या जन्माला 750 वर्ष झाली. त्यानिमित्तानं हा सप्ताह आणि योगायोगानं त्याची सांगता एका संतांच्या पुण्यतिथीवर आली. संत सेना महाराज. आपल्या संप्रदायाचं वैशिष्ट्य हे आहे की या संप्रदायामध्ये 18 पगड जातीचे संत झाले. वारकरी संप्रदायाच्या अगोदर परमार्थाचा मागता एका विशिष्ट जातीकडं होता, ब्राह्मण. ब्राह्मणांच्या पलीकडं सेवेचा हक्क कोणाला नव्हता. पण संप्रदायानं ही क्रांती केली की नामदेवरायापासून सुरुवात झाली तर या संप्रदायामध्ये 18 पगड जातीचे संत झाले. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्रे. निर्णय ऐसा वेदशास्त्रे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्रे. निर्णय ऐसा वेदशास्त्रे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. 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 निर्णय ऐसा वेदशास्त्री. निर्णय ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय ऐसा वेदशास्त्री. निर्णय ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही. विष्णुदासांना याती धर्म नाही. तुका म्हणे याती हो का तयाची भल. असा हा संप्रदाय. विशेष म्हणजे 700 वर्षापूर्वी ज्या वेळेला समाजाची बैठक जातीच्या निकषावर उभी होती त्यावेळेला या संतांनी जातीयतेच्या सगळ्या भिंती पाडून टाकल्या. ही लय मोठी क्रांती आहे. त्या क्रांतीमध्ये मध्य प्रदेशातले जबलपूर जिल्ह्यातले कटनी तालुक्यातले बांधवगड नावाचं गड आहे, तिथले संत सेना महाराज. त्यांनी होते मध्य प्रदेशात, पण ज्ञानोबाच्या संगतीत येऊन महाराष्ट्रामध्ये यांनी क्रांती केली. त्यांच्या योगायोगानं आज निर्याणाचा दिवस आहे.
ज्ञानोबाचा अभंग आहे. अभंग काय, भगवंतानी गोकुळात कसं सुख दिलं. आपण सगळे प्रापंचिक आहात. एक प्रश्न विचारतो आपल्याला, प्रपंचामध्ये सुख आहे का? तुमच्या उत्तरावर माझी गाडी पुढं सरणार आहे बरं का. प्रपंचामध्ये सुख आहे का? बोला बोला. प्रपंचामध्ये सुख नाही. सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. बोलायला तुम्ही जपताय जरा. हा तुमच्या अंगावर आलं बरं का. प्रपंचामध्ये सुख नाही. मग तुम्हाला प्रश्न आहे, मग तुम्ही तिथे थांबलाय का? आता मी तुमची बाजू घेतो बरं का. सगळे कीर्तनकार कीर्तनामध्ये तुम्हाला रडून रडून सांगतात, गैवर घालून सांगतात, संसार दुःखामुळं रडतात बरं का. चौकडे इंग. पण खरं सांगतो, सगळ्या कीर्तनकारांना विचारा, संसार जर दुःखमुळं आहे तर तू कीर्तन का करतोयस? कीर्तनाचा दर 51,000 का करतोय सांग. मग आमचं म्हणणं असं आहे, अजून आम्हालाच पटलं नाही, तुम्हाला कधी पटायचं? संसार दुःखमुळे आम्हालाच पटलेलं नाही, तरी आम्ही तुम्हाला शिकवतोय आणि तुम्ही ऐकताय. खरं सांगू का माऊली, तुम्ही ऐकताय म्हणून आम्ही सांगतोय. त्याच्या पुढचं वाक्य ऐका, वाईट वाटेल, वाईट वाटेल. आम्ही शाने नाही, तुम्ही बावळट आहे विठ्ठला. ज्या दिवशी तुम्ही शाने व्हाल ना, त्या दिवशी आमचा धंदा बंद पडणार. विषय काय आहे? संसार दुःखमूळ. एक ऐका, संसार जर दुःखमूळ असता तिथं कोणी थांबलं असतं का? आग लागलेल्या घरात कोण थांबतं का? नाही. ज्या घरात साप शिरलाय तिथं कोण थांबतं का? नाही. ज्या लक्झरीमध्ये बॉम्ब ठेवला आहे तिथं कोण बसतं का? नाही. मग ऐका, ज्या अर्थी माणसं संसारामध्ये आहेत त्या अर्थी त्यांना कोणतं तर सुख आहे. सुख नाही असं समजा, कोणतं तर सुख आहे. पण संसारात त्यांना कोणतं तर सुख नक्की आहे. सुख पाहता दवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाता जवा पाड, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जावा पडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. हो सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. परत तोच मुद्दा आहे. कोणता? संसारात सुख आहे. मग आता मगाशी काय म्हणलो, संसारात सुख नसतं तर तुम्ही थांबला असता का? नसता. आता दुसरा आहे का, संसारात सुख असतं तर तुम्ही इकडे आला असता का?
नाही. ज्या अर्थी तुम्ही इकडे येत आहे त्या अर्थी तिथं काहीतरी कमी आहे. काय कमी आहे? आता सुख आहे का? सुख कसं पाहिजे? सुखाची कल्पना काय आहे? तुम्हाला दूध घ्यायचं आहे ना, मग दूध भेसळयुक्त पाहिजे का चांगलं पाहिजे? आत्ता चांगलं मिळण्याची शक्यता नाही. अपेक्षा करू नका. आणि सगळ्यांना विनंती आहे, दूध नसलं तर चालेल पण पिशवीचं पिऊ नका. माझी विनंती आहे. गेल्या 20 वर्षापासून मी हे लोकांना सांगतोय, पिशवीतलं दूध पिऊ नका. बाया म्हणतील चहा कसा करावा? करू नका. आणि पुढं म्हणतील मग जगावं कसं? जगू नका. मग तुमचा गैरसमज आहे, माणसाला चहा नाही तर जगावं कसं? महिला मंडळ, म्हैस चहा पिते का? नाही. जगते का मरते? गाय चहा पिते का? जगते का मरते? शेळी चहा पिते का? जगते का मरते? कुत्रा चहा पितो का? जगतो का मरतो? बैल चहा पितो का? माझा विषय काय आहे? विष घेऊन चहा पिण्यापेक्षा पिऊ नका. आता तो स्वतंत्र विषय आहे. जर्सीचं दूध आम्हाला मंजूर नाही. पण पिशवीपेक्षा जर्सीचं प्या. कारण का? जर्सीचं किमान पिशवीपेक्षा बरं आहे. पिशवीतलं दूध आहे ना, ते दूधच नाही, दुधासारखं काहीतरी पांढरं आहे. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर मी घालून 2 वर्ष झाली. म्हणलं साहेब दुधाकडं लक्ष द्या. पण त्यांना वेळ कमी आहे हो. असं आहे. राजकारण करता करता दुधाकडं केव्हा बघावं? जाऊ द्या. माझा विषय काय? दूध प्युअर पाहिजे का भेसळीचं पाहिजे? बोला. प्युअर पाहिजे. सोनं चांगलं पाहिजे का भेसळीचं पाहिजे? प्युअर पाहिजे. भेसळीचं नको. कोणती वस्तू प्युअर पाहिजे. आता लक्षात ठेवा, सुख प्युअर पाहिजे का मिक्सचर पाहिजे? सुख प्युअर पाहिजे, शुद्ध पाहिजे. कीर्तन झाल्यावर मला भेटायला या. मी तुम्हाला प्रत्येकाला 500 रुपये देणार. काळजी करू नका. माझ्याकडे आहेत का नाही त्याचा विचार करू नका. मी प्रवीण शेंडकडे घेईन मागून. काय अडचण? काही एवढ्या लोकांना 500 तेवढा बंडल त्याच्या खिशात आहे, काही काळजी नाही. 500 रुपये देणार पण पुढचा आहे का? 500 रुपये खरे नसणार, बंडल असणार. देऊ का? आता लोक म्हणतील तात्या 500 रुपये बंडल देण्यापेक्षा 100 रुपये फक्त द्या, फक्त खरे द्या. झालं. आता खरे. सुख शुद्ध पाहिजे पहिल्यापेक्षा. दुसरी गोष्ट, सुख शाश्वत पाहिजे. कसं पाहिजे? शाश्वत. आता परत तुम्हाला मी 500 रुपये देणार, खरे देणार, खोटे नाही. खरे देणार. एकदा नाही, 500 रुपये 500 वेळा देणार. किती? 500 रुपये 500 वेळा देणार. काय गणित केलं का नाही अजून? 2.5 लाख. हे बघा व्यापारी असल्यामुळे लोक म्हणतील काय त्या डोकं फिरले का? नाही फिरल्यानं. सगळं ऐकून घ्या.
500 रुपये किती वेळा देणार? 500 वेळा, आणि 500 वेळा परत घेणार. आता कसं काय? 500 वेळा देणार आणि 500 वेळा. लोक म्हणते कशाला मड लावले कोणाला ठाऊक. 500 रुपये 500 वेळा देऊन 500 वेळा परत घेण्यापेक्षा 100 रुपये एकदा द्या, मागू नका. त्याला म्हणतात शाश्वत. शब्द आहे का? कसं पाहिजे? प्युअर. प्युअर अँड परमनंट. माणसाला कुठली गोष्ट प्युअर लागते आणि परमनंट. त्या पेट्रोलच्या पंपावर जाहिरात आहे, काय? शुअर फॉर प्युअर आहे का जाहिरात? शुअर फॉर प्युअर म्हणजे प्युअरची खात्री. मला अभंगात यायचं आहे, कीर्तन लय करणार नाही. अगोदर सांगितलं आहे 11:30 वाजता जय विठ्ठल करणार आहे. एका ठिकाणी माझी भागवत कथा आहे आणि मी प्रवीण शेठना विनंती केली होती कार्यक्रमाची गळ घालू नका, पण त्यांनी ऐकलं नाही. म्हणले ग्रामस्थांची लयच इच्छा आहे. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं बोलतो आणि बाकीची काळजी करू नका. काय द्यायचं त्याची काळजी करू नका, अजिबात देऊ नका. मग काय का, मी तुम्हाला पैसे मागणारच नाही. गाडीचे 40,000 आणि ड्रायव्हरचे 10,000. मला एकही पैसा द्यायचा नाही. विनोद सोडून द्या. मला अभंगात यायचे. सुख शाश्वत पाहिजे आणि कसं पाहिजे? शुद्ध. सुख शाश्वत पाहिजे आणि शुद्ध. असं सुख संसारात नाही. संसारात सुख आहे पण माणसं रमतात आणि शाश्वत नाही म्हणून इकडे येतात. मग असं सुख कुठं आहे? अशा सुखाची जागा एक. सुखरूप आई तुझा कोणी सांगा पांडुरंगा सारिखा तू माझ्या पांडुरंगा सारिखा तू सुखरूप आहेस तुझे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा माझ्या पांडुरंगा सारिखा तुझे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा तो माझा पांडुरंगा सारिखा तो सुखरूप तुझ्या कोणी सांगा माझा पांडुरंगा सारिखा तो माझा पांडुरंगा सारिखा. तुकोबारांचा प्रश्न आहे, सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगासारखे. म्हणून इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, सर्च अँड इट विल बी फाइंड यू. शोधा म्हणजे सर्च अँड इट विल बी फाइंड यू. शोधा म्हणजे सापडेल, पण ही म्हण अपुरी आहे. शोधल्यावर सापडत नाही, जिथं असेल तिथं शोधलं पाहिजे. बरोबर. आज सकाळी आम्ही येताना संगमनेरच्या पुढं लघवीसाठी थांबलो आणि माझ्या खिशातले 5,000 रुपये पडले. खरं पडलेलं नाही बरं का, काळजी करू. पण मी काय केलं, कार्यक्रमाला वेळ नको म्हणून निघून आलो आणि इथं आल्यावर इथं शोधायला लागलो. मिळेल का? शोधा म्हणजे मिळेल का? नाही. जिथं असेल तिथं शोधलं पाहिजे.
तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. म्हणून मला अभंगात येते, जिथं शोधाल तिथं सापडणार नाही, जिथं आहे तिथं शोधा. योगी या मुनी जना ध्यान, योगिया मुनी जनाधानी, योगिया मुनी जनधानी, योगिया मुनी जनधानी. आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी. हरी सुख पावले रे, हा हरी सुख पावले रे, ते सुख सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी. हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. ते सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी. योगिया मुनी जनधानी, ते सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी. ज्ञानोबाराय सांगतात, गोकुळातल्या लोकांना जे सुख झालं ते कोणतं होतं? ते सुख आपलं नव्हतं, भगवंताचं होतं. पण दोन प्रमाणं लक्षात ठेवा. एक प्रमाण तुमच्या पाठ आहे, तुका म्हणे रामे सुख, पाठ आहे तुमच्या. दुसरं आहे, तुका म्हणे सुखी केली आपणा सारी, स्वामी माझा कौतिकी बाळवेशेकर. भगवंताजवळ सुख आहे, म्हणून भगवानच सांगू शकतो, याला तरी अवघे माझ्या आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे मनाल तो वारी, पुरे मनाल तो वारी. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे मनाल तो वारी, पुरे म्हणाल तो वारी. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. फक्त भगवान सांगू शकतो, मी तुम्हाला पोटभर देतो. बाकी कोणताही जीव जीवाला पोटभर देऊ शकत नाही, कोणच देऊ शकत नाही. सुगरण बायानो, सुगरणीचं लक्षण काय? सुगरणीची 4 लक्षणं आहेत, 4 नाही 2. सुगरण आणि उदारे. चांगलं केलं पाहिजे आणि भरपूर वाढलं पाहिजे, तिला सुगरण म्हणतात. खाणाराची 2 लक्षणं, रसज्ञ आणि जेवणारे. खाणारा रसज्ञ पाहिजे. जिलेबी गोड असते का आंबट असते? प्रवीण शेठ, उत्तर चुकलंय, दूर करा. जिलेबी गोड पाहिजे का आंबट पाहिजे? नाही, जिलेबी आंबट गोड पाहिजे. गोड नाही, लाडू गोड पाहिजे. जिलेबी आंबट गोड पाहिजे, लक्षात ठेवा. श्रीखंड गोड पाहिजे का आंबट पाहिजे?
हा आता बरोबर दूर झाला. आमचं शिकून दुसरं काही कळायला पाहिजे. काही लोकांना कळत नाही बरं का. एका बाईनं, पुण्याच्या बाईनं कोशिंबीर केल्या. पुण्याच्या बायालाही कोशिंबीर करतात. डाळिंबाची वेगळी, पेरवाची वेगळी, केळीची वेगळी, काकडीची वेगळी, लय कोशिंबीर. सगळ्या एका ठिकाणी वाढल्या. आम्हाला अक्कल कुठे आहे सांगा. आम्ही सगळं कालवलं आणि खाऊन टाकलं. बाई काय म्हणते, तात्या तुम्हाला पेरवाची कोशिंबीर कशी लागली हो? मी म्हणलं नेमकी कुठं होती हो. काही बाया करतात चांगल्या, वाढत नाहीत. काहींना करता येत नाही, वाढण्याची घाईले. एका बाईनं शिरा केला, शिऱ्याला पाक केला. पाक शिऱ्याला पाक असतो होय, पाक लाडवार असतो. शिऱ्याला पाक, नुसता पाक नाही, चाचणी कडक घेतली. गरम गरम शिरा ताटात वाढला. मला शिरा लय आवडतो. मी घेतला आणि तोंडात टाकला. गरम असल्यामुळं असं तोंड भाजलं म्हणता. डोळ्यातनं पाणी बाहेर काढावा म्हणून तोंड उघडलं. दात खिळी. शिरा चिकट ना, चिकट असल्यामुळे दात बाहेर बी टाकता येईना, खाता बी येईना. बाई भोळी काय म्हणली, तात्या शिरा कसा झालाय? ऐका, जीव जीवाला पुरत नाही हो. जीव जीवाला पुरत नाही. घराचं नाव काय माहीत आहे का? घराचं नाव आहे विसावा. घराचं नाव काय आहे? विसावा. पण घरात आल्यावर बी पी वाढतो. बायकोचं नाव आहे शांती, पण ती कधी शांत नसतेच. मुलाचं नाव आहे संतोष, पण तो संतुष्ट नसतोच. मुलीचं नाव आहे तृप्ती, ती तृप्त नसतेच. मुलगी काय, तात्या काय करावं, पोरगी सारखे पैसे मागत्या, म्हणलं नाव बदलून ठेव. काय नाव आहे? तृप्ती. म्हणलं नाव बदल, अभिलाषा. जाऊ द्या. घरी आला, बायको काय म्हणली ऐकलं का? अहो बँकेच्या मॅनेजरचा फोन आला होता. काय म्हणत होता, 4 हप्ते थकल्यात, लवकर भरा नाहीतर जप्ती येईल. जेवायला बसला, तेवढ्यात जावयाचा फोन आला, मामा पाईपलाईन करायला घेतल्या, 5 लाख पाठवून द्या. तेवढ्यात मुलगी काय म्हणली, बाबा आमची सहल आहे ना सिंगापूरला निघाल्या, 2 लाख द्या. तेवढ्यात मुलगा काय म्हणला, बाबा मला बुलेट घ्यायच्या. तो म्हणला, का मी एकटा कमवतोय, तुम्ही सगळे मला तोडताय. अरे मी एकटा तुम्हाला कसा पुरणार? मी त्याला सांगितलं, तू कुणाला पुरणार नाही, सगळे मिळून तुला पुरणार. जीव कुणाला पुरत नाही हे आहे का? आणि देव कुणाला सरत नाही. ते लुटीचा. भगवान कोणाला संपत नाही. म्हणून भगवंतात सांगू शकतात काय, आधी देतो. देवच सांगतात, देवानी हे सुख कोकणातल्या लोकांना दिलं, पण कोणतं? विषयाचं पांचट नाही. कोणतं सुख दिलं? योग या मुनी जरा ध्यान. आता योग्यांना कोणतं सुख मिळतं सांगत नाही, पण योग्यांचं सुख आपल्याला दुर्लभ आहे. आपल्याला दुर्लभ आहे.
योगिया मुनिजना ध्यान. आता योग्याला जे सुख मिळतं ना ते घरात बसून मिळत नाही हो. त्या सुखासाठी शुच उद्देशे प्रतिष्ठाप्य एकांत काळात जावं लागतं, तिथं आसन लावावं लागतं, मग मिळतं. पण देवानी गोकुळातल्या लोकांना ते सुख जाग्यावर दिलं. योगिया मुनिजना ध्यानी कुठं दिलं ते सुख? हरी सुख फावले रे. कुणाकुणाला? गोकुळच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोपी गोधन सकळा, गोपी गोधन सकळा, गोपी गोधन सकळा, गोधना सकळा. हरी सुख पावले, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. गोपी गोधन सकळा, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. गोकुळच्या गवळीया गोपींना गोधनांना सुद्धा सगळ्यांना सुख दिलं आणि तेच सुख गोपाळाला दिलं. बाप रखुमादेवर विठ्ठले ते सुख सौंगडिया दिदले, हरी सुख फावले रे. कसं दिलं बघूया, कसं दिलं. विठोबार कुमाजी विढोबार कुमार, 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 विढोबार बोला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. बाप ते सुख सौंगडिया गोपाळानं दिलं. कोणतं दिलं गोपाळांना? भगवान गोपाळांना घेऊन गेले. कुठे गेले? घर पाहुणी एकांताची. एकांताच्या घरात गेले. पेंद्या भोळा आहे हो. पेंद्या काय म्हणला, कृष्ण आपण कुठं आलो आहे? भगवान म्हणले मधल्या आळीतल्या चंद्रावळीच्या घरी. पेंद्या सरळ आहे. पेंद्या म्हणला चंद्रावळीच्या घरी का? हिचं माल लय आहे. पेंद्या काय म्हणतो, तुझ्या घरी का नेत नाही? भगवान म्हणले पुढारी आपलं खायला घालत नाही. पेंद्या घाबरला. पेंद्या म्हणला दुसऱ्याच्या घरात चोरायचं म्हणजे चोरी झाली. भगवान म्हणले तुझी अडचण काय? तुझी अडचण खाऊन घे ना. पेंद्या म्हणला मला चोरून खायची सवय नाही. भगवान म्हणले मी शिकवतो, मी शिकवतो कशी चोरायचं. भगवान म्हणले पहिल्यांदा गावातली गटारं बांधायला घ्यायची आणि मग गटारातलं खायचं. गटारातलं पचलं की संडास बांधायची. मग संडासातलं खायचं. संडासातलं पचलं की गोबर गॅसकडे जायचं. गोबर गॅसमधलं पचलं की रस्ता घ्यायचा. रस्त्यातलं पचलं की पाझर तलाव घ्यायचा. पाझर तलावातलं पचलं असं कळत कळत जिल्हा परिषदमध्ये जायचं आणि सरकत 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 मुख्यमंत्रीपद जायचं. पेंद्या म्हणला हे एकतर्फी आहे, हे करायचं ते करायचं. आणि पेंद्या म्हणला ईडी पाठीमागं लागली तर मग? भगवान म्हणले भाजपमध्ये जायचं. सोपं आहे ना. आधी दादा कसा गेला भाजपमध्ये?
गेल्याबरोबर पवित्र झाला. भाजपा पॉवर लॉन्ड्री येथे कसलेही मळलेले कपडे पांढरे शुभ्र करून मिळतात. काय झालं? आणि पोरांनी खाल्लं हो. पोरांनी खाल्लं आणि पोरं चांगली सोकावली. पुढं ती तुका सोकला सोकवितो लोक. ऐकाता गोपाळ सोकले. गोपाळ सोकले पण गवळ्याने वैतागल्या की. कारण खाल्लं कोणी? गोपाळाने. आणि गेलं कुणाचं? मग काय होईल? त्या म्हणल्या काय म्हणावं याला, असला कसला चोर. आणि चोर म्हणावा तर कुठनं येतो कळत नाही. आणि मांजर म्हणावं तर मडका कशाला फोडील. पण मला वेळ कमी असल्यामुळं चोरीचा तपास लागला. एवढ्या लवकर लागत नाही, पण मला वेळ कमी आहे. चोरीचा तपास लागला. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. केली करे आजी चोरी, केली करे आजी चोरी, केली करे आजी चोरी, केली करे. म्हणती नंदाची पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. म्हणती चोरीचा तपास लागला. नंदाचं पोरगं चोरटं आहे. बाकीच्या गावड्या म्हणल्या बाई अगं मोठ्याचं नाव कसं घेतीस एकदम. पोलीस धरून येतील की. ती म्हणली मला माहीत आहे. नाही, नुसतं नाव घेऊन चालणार नाही, पकडलं पाहिजे. मग देवाला पकडण्याचा प्रयत्न झाला. पण हा सापडतो कुठं? धरू जाता सापडत नाही. नववाद्य आहे. कोणाकोणाला पाठ आहे बघा. नचमांतानी कर्माणी निबंधंती धनंजय. मला कर्म बांधू शकत नाहीत. हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता. ऐका ऐका, मगाशी म्हणलो माझा आवाज गेलाय ना. हा ब्रह्मविधीचा जनिता ग, हा ब्रह्म जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता ग, हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, तुम्ही याला धरू पाहता गे. हा कैसा येईल आता ग गोकुळच्या नारी, हा कैसा येईल हाता गे, गोकुळच्या नारी. सापडत नाही. देव सापडत नाही. देव सापडणं कठीण आहे. तुम्ही रस्त्याने निघाला आणि कांद्याचं पोतं फाटलं. कांदे रस्त्यावर पडले. गोळा करता येतात का नाही? येतात ना. बटाटे पडले, गोळा करता येतात का? येतो. लसूण पडला, गोळा करता. साखर पडली, गोळा करता येते का? नाही. खसखस पडली, गोळा करता येते का? नाही. शेवट आहे का? शेवट. पारा पडला, पारा.
तुम्हाला साखर जमेल, खसखस सुद्धा जमेल, पारा जमणार नाही. जमिनीवर पडलेला पारा 2 बोटाच्या चिमटीत घेऊन दाखवायचा आणि माझ्याकडून 1000 रुपये घेऊन जायचं. हे बघ घेऊन जा. रोख रोख, उधार नाही. काय सांगितलंय? जमिनीवरचा पारा 2 चिमटीमध्ये घेता येत. पारियाचा घेता भूमीवारी पारियाचा रे घेता भूमीवारी पारियाचा रवा घेता भूमीवारी पारियाचा रवा घेता भूमीवारी. यत्न परोपरी साधन तैसे 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 हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा. पारियाचा रवा. देव सापडत नाही, मग वैतागल्या. सापडत नाही ना, प्रकरण बोर्डावर घ्या. सगळ्या गवळणी मिळाल्या, अवघ्या मिळवणी गवळणी येते नंदाच्या आम्ही जातो गोकुळ सोडोनी आमच्या. सोना घेऊन सगळ्या गवळणी यशोदेच्या दारात आल्या आणि सांगायला लागल्या, मोरच्या मोरच्या आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, कृष्णाला शिक्षा झालीच पाहिजे. काय झालंय ग? काय झालंय? आम्हाला पोरं तुला कुठनं पोरग झालंय असलं? हा, आणि असलं पोरग होण्यासाठी का शिर्डीला जात होती का? असं आहे, तुमचा रस्ता शिर्डीचा आहे. जाऊ द्या, आपण जाऊ नये. आपण जाऊ त्र्यंबकेश्वरला, निवृत्तीनाथाकडं. शिर्डीकडे जाऊ नका. शिर्डीकडं कोण जातो नाही माहीत? शिर्डीकडं कोण जातो? बोकड शिर्डीकडे जातो. हां, ही सगळी बोकड आहेत, आपल्याला करायचं काय? जाऊ द्या, सोडून दे. वैतागली बरं का. काय झालंय? काय झालंय? वर्ग जाग्यावर लोणी ठेव ना. यशोदा म्हणली, कृष्णा असं का रे? काय होणे का? भगवान म्हणले, आई तू भोळेस, यांच्या म्हणण्यावर जाऊ नकोस. का? अगं याला लबाडायत. आ हो. गवळीने म्हणले, आम्ही लबाड. हो, तुम्ही लबाड. आम्ही सगळ्या, तुम्ही सगळ्या लबाड. खरं कोण? तू एकटा खरा. हो. तुकोबार आहे. भगवान म्हणले, तुकोबाराने विचारा, तू का म्हणे तूची खरा. हे बाबू का? आता काय करावं? भगवान म्हणले, साधी गोष्ट आहे, त्यांना विचार मी कधी आलो. कधी आला ग? रात्री. भगवान म्हणले, बघ बंडल बंडल. भगवान म्हणले, रात्री मी कुठं झोपतो तू सांग. म्हणजे माझ्या पुढ्यात. मला जर लघवीला लागलं तर तुला घेतल्याशिवाय बाहेर जातो का? नाही. मग ह्यांच्याकडे कधी गेलो? बरोबर मात्रा लागली. यशोदा म्हणते, माझं पोरगं माझ्या पुढ्यात तुमच्याकडे कधी आलं? तिला माहीत नव्हतं हे पोरगं डबल रोल करतं. तिला कुठं माहीत नव्हतं, पण फसली. भगवान म्हणले, ऐक आई, अजून ऐक. भगवान म्हणले, मी बोलतो, बोला. भगवान म्हणले, मावश्यानो सटवायानो, तुम्ही झोपताना वाड्याचं दार बंद करता का? मग कधी घालता का? तर
आडनास सारता का अर्थात कुलप घालता का मग घराचं दार बंद खिडक्या बंद भगवान म्हणले आई नोट डाऊन कर नोट डाऊन केलं भगवान म्हणले सकाळी उघडल्यावर वाड्याचा दरवाजा उघडला होता का नव्हता कुलूप निघाल नाही आडना तसाच कडी तशीच होती खिडक्या बंद होत्या दार बंद होतं भगवान म्हणले ऐक नोट डाऊन कर दरवाजा उघडलेला कडी निघालेली कुलूप निघालेलं खिडकी उघडलेली नाही तरीसुद्धा आतला माल गायब आहे आज तुला साधं कसं कळत नाही अगं तोर बाहेरचा नाही सोसायटीमध्ये सगळं जात आहे डायरेक्टरकडं पटलं नेक्स्ट का म्हणते बायानो माझ्या मुलावर नाव घेता वय तुम्ही खाऊन लोण्याचा गोड आळ घेता या आणि तुम्ही ठाईच्या भगवान म्हणले तुम्ही लपून याची लागता गयाच्या पाठी ही एवढी तरी तो खोटी गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भवरा तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी सगळ्या म्हणा सगळ्या चहा पिऊन आलाय का नाही तुम्ही 12 घरच्या 12 ग वा वा कशी आवाजाला धार आहे का नाही आवाजाला धार आहे का नाही उगाच धार नाही माझी लाडकी बहीण आहे महिन्याला 1,500 देते आम्ही ऐका प्रवीण शेठ याच्यातली एकही बाई पीटी शिकल्या का विचारा एकही बाई पीटी शिकलेली नाही पण एकाही बाईचा आवाज फाटला का ना हां भगवंताची देणगी आहे याला स्वर करेक्ट लागतो षड्ज म्हणजे षड्ज तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या हां एकाही बाईचा आवाज फाटला का नाही आपली तालीम घेऊया का आपली तालीम नको आपलं टाकली बूट जाऊ द्या लय चांगलं म्हणताय जरा चुकतंय हां जरा चुकतंय तेवढं दुरुस्त करा काय चुकतंय तुम्ही 12 घरच्या थोडंसं चुकतंय थोडंसं काय चुकतंय तुम्ही 12 घरच्या 12 ग वडांगळीच्या नारी बघा आता बघायच्या बंद झाल्या ज्ञानेश्वर राजमाऊली तुकाराम